श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 101 ते 110. हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरू नवार्जुनु तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा. दुर्योधन या ठिकाणी म्हणत आहे, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंत करणारा आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा तर पहा. आणि कही द्रौपदी कुमार हे सकळही महारथी वीर मितीने निजे परी अपार मिनले असती. आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत, त्यांची मोजदाद करता येणार नाही, पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो, ऐका. उद्देशे एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आदी करोनी मुख्य जे जे. तुम्ही आदी करून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ आपल्या माहिती करता या ठिकाणी मी सांगतो. हा भीष्म गंगानंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचाननु कर्णवीरू. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म या ठिकाणी आहे. आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा वीर कर्ण या ठिकाणी आहे. या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संवरे. हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. या एकतेच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात, फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का. एथ विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैलप आहे, याचा आडधरू सदाव आहे कृतांतु मनी. येथे विकर्ण वीर आहे, तो पलीकडे अश्वत्थामा पहा, याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगत असतो. समर्थी जयोसो मदत्ती ऐसे आणि कही बहुता हाती जयाची या बळामित्ती धाताही नेने. समिंती जय आणि सौमदत्ती असे आणखी पुष्कळ आहेत, त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. जे शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्र जात येथोनी रूढ. ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे, जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मज लागी आराईले असती. हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत, यांच्या अंगात पुरेपूर असणारे शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत.